प्लास्टिक बंदी असतानाही कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून प्लास्टिकचा वापर केला जातोय. अशा व्यापारी तसेच विक्रेत्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी 5 पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांनी शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका परिसर, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी आणि गांधीनगर इथं कारवाईची मोहीम राबवली. गांधीनगर परिसरातून तब्बल 3000 किलोहून अधिक तर शहरातून 2000 किलो असा 5000 किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलाय. यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकची कॅरीबॅग, प्लास्टिक पत्रावळ्या, द्रोण, प्लास्टिक ग्लास आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. भविष्यातही प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचं सहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितलं.